मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये 2 समित्यांचे सप्टेंबर महिन्याचे इतिवृत्त पाहिले. विद्यार्थी सुरक्षा समिती आणि सखी सावित्री समिती. त्याचप्रमाणे आपण सप्टेंबर महिन्याचे व्यवस्थापन समितीचे इतिवृत्त आणि त्यातील कोणते विषय असणार आहे, त्याची माहिती कशा पद्धतीने लिहायची याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तत्पूर्वी BS स्मार्ट टीचर या आपल्या YouTube चॅनलवर आपले मनापासून स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितले होते, सर्वप्रथम आपल्याला अध्यक्ष आणि सदस्य यांना सभेचा अजेंडा पोहोचवायचा असतो. या ठिकाणी इथं सदस्य अध्यक्षाचे नाव लिहा, विषय, त्यानंतर या ठिकाणी दिनांक, वेळ आणि शाळेचं नाव लिहायचं आणि सदर सभेत खालील विषयांवर चर्चा केली जाणार आहे. आणि या ठिकाणी आपले जे सर्व विषय आहेत ते सर्व विषय अनुक्रमे आपल्याला लिहायचे आहेत. आणि त्यानंतर सर्वात शेवटी मुख्याध्यापकाच्या सही आणि शिक्का. आपल्याला बघा स्क्रीनवर दिसत आहे, या पद्धतीने आपण A4 कागदावर सुद्धा हा सर्व मजकूर लिहून प्रत्येक समितीसाठी याचा वापर होऊ शकतो. आपल्याला फक्त समितीचे नाव आणि विषय आणि वेळ तारीख हे बदल करायचा आहे. ओके. त्यानंतर आपला सभेचा सर्वात पहिला विषय तो सेम असतो प्रत्येक समितीसाठी. मग हे वाचून न दाखवता मी इथं माहिती दिलेली आहे, आपण या माहितीचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला या विषयासाठी ठरावासाठी माहिती लिहिताना शाळेवर याचा उपयोग होईल. ओके. त्यानंतर विषय क्रमांक 2, पॅट चाचणी आणि रुटीन चाचणीनुसार विद्यार्थ्यांची वस्तुस्थिती. आता बघा मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये महिन्यातनं शनिवारच्या दिवशी रुटीन चाचणी घेण्यात आलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये रुटीन चाचणी हा प्रकार नसेल त्यांनी इथं रुटीन चाचणी हा शब्द वगळून फक्त पॅट चाचणी नुसार विद्यार्थी वस्तुस्थिती या पद्धतीने विषय नमूद करावा. ओके. ठराव क्रमांक 2, अध्ययन निष्पत्तीवर आधारित मूलनिहाय नियोजन कृती आराखडा तयार करणे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे आकलन करण्यासाठी एक उपयुक्त साधन आहे. याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांची विद्यमान शैक्षणिक स्थिती समजून घेऊन त्यानुसार सुधारणा घडवण्यासाठी एक कृती आराखडा तयार करावा लागतो. पॅट चाचणीद्वारे, रुटीन चाचणीद्वारे विद्यार्थ्यांच्या विद्यमान शैक्षणिक स्थितीचे विश्लेषण करण्यासाठी खालील घटक हे महत्त्वाचे आहेत. थोडक्यात आपल्याला पॅट चाचणी अंतर्गत जे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या ज्यांचा स्तर कमी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला कृती आराखडा तयार करायचा आहे. हा आराखडा तयार करणं हे जे सर्व घटक आहेत हे सर्व घटक आपल्याला पालकांना समजावून सांगायचे आहेत. या अंतर्गत आम्ही कृती आराखडा तयार करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभूती देणार आहोत, पूरक अध्यापन देणार आहोत, जेणेकरून ते सुद्धा शिक्षण प्रवाहामध्ये इतर विद्यार्थ्यांच्या बरोबर येतील. आता हा जो कृती आराखडा आहे अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक विषयासाठी कशा पद्धतीने तयार करायचा यावर एक विशेष व्हिडिओ तयार होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून घ्या, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळेल. प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत व्हॉट्सअपवर पोहोचणं शक्य नाही, म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या. उल्हास कार्यक्रम अंतर्गत सामाजिक चेतना केंद्रात नवसाक्षरतांचे वर्ग सुरू करण्याबाबत. ठराव क्रमांक 3, उल्हास कार्यक्रम अंतर्गत नवसाक्षरतांचे वर्ग सुरू करणे. उल्हास कार्यक्रम हा समाजात साक्षरता आणि शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि अशिक्षित किंवा अपूर्ण साक्षर लोकांना शिक्षित करण्यासाठी राबवण्यात येणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. या पद्धतीने आपण सर्व सदस्यांना माहिती द्यावी. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक चेतना केंद्रात नवसाक्षरता वर्ग सुरू करून समाजातील अशिक्षित आणि अपूर्ण साक्षर लोकांना शिक्षणाची संधी द्यायची. याचा काय फायदा होणार आहे तर हे फायदे बघा इथं दिलेले आहेत. आपण सामाजिक सक्षमीकरण होईल, आर्थिक प्रगती होईल, समाजात एक सकारात्मक बदल घडून येऊ शकतो, शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्ती आणि समाजाच्या प्रगतीला चालना मिळेल. म्हणून उल्हास कार्यक्रम अंतर्गत नवसाक्षरता वर्ग सुरू करणे असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात येत आहे. सूचक आणि अनुमोदक. त्यानंतर विषय क्रमांक 4, शाळा विकास आराखडाबाबत. ठराव क्रमांक 4, शाळा विकास आराखडा बाबत आढावा घेणे. स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन SDP शाळा विकास आराखडा हा शाळेच्या एकूण प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या आराखड्यात शाळेच्या भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे प्रशिक्षण, विद्यार्थी प्रगती, पालकांचा सहभाग इत्यादी सर्व बाबतीत माहिती असते. हे सर्व पॉईंट आपण त्यांना वाचून दाखवायचे की या अंतर्गत आपण शाळा विकास आराखडा तयार करू शकतो. या अंतर्गत कोणकोणती कामे झालेली आहेत किंवा आपण करणार आहोत, किंवा आपल्या शाळामध्ये आराखडा नसेल तर आपल्याला या पद्धतीने आराखडा तयार करायचा आहे. असेल तर या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कोणकोणता विकास करू शकतो याविषयी तिथं आपण सर्व डिस्कशन करायची आहे. या सर्व घटकांवर विचार विनिमय करून शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपण योग्य ते उपाययोजना करावे असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात येत आहे. या पद्धतीने आपल्याला लिहायचे आहे. सूचक आणि अनुमोदक ही नावं आपल्याला लिहायची. त्यानंतर पुढील विषय क्रमांक 5, विद्यार्थ्यांचे पोर्टफोलिओ विद्यार्थी संचिका सद्यस्थितीबाबत. विद्यार्थी संचिकाबाबत आढावा घेणे. विद्यार्थी पोर्टफोलिओ
एक महत्त्वाचे साधन आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वैयक्तिक प्रगतीचा आणि इतर सर्व गोष्टींचा आढावा आपल्याला घेता येतो. एकंदरीत विद्यार्थ्याचा संपूर्ण विकासाची एक दिशा आपल्याला ठरवता येते. आपल्या शाळेमध्ये 1 ते 5वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे पोर्टफोलिओ आपण तयार केलेले आहेत आणि परिपूर्ण आहेत. नियमितपणे विद्यार्थ्याची त्यात नोंद घेतली जाते आणि यासंबंधी त्यांच्या प्रगतीचा अहवाल पालकांना वेळोवेळी दिला जातो. सूचक आणि अनुमोदक. त्यापुढील विषय आपला क्रमांक 6 आनंददायी शनिवार उपक्रम बाबत. ठराव क्रमांक 6 आनंददायी शनिवार उपक्रम शाळेत राबवणे. आनंददायी शनिवार हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तणावमुक्त ठेवत त्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी या उद्देशाने राबवला जातो. या उपक्रमामध्ये विविध मनोरंजन, सर्जनशील, शारीरिक आणि बौद्धिक उपक्रमांचा समावेश असतो. त्यामुळे विद्यार्थी शाळेत अधिक सक्रिय होण्यास त्यांना मदत होते. मग हा जो उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवतो याचे फायदे आपल्याला इथं स्क्रीनवर दिसत आहेत. हे सर्व फायदे आपल्याला पालकाला समजावून सांगायचे आहेत. आपण हा उपक्रम कशा पद्धतीने घेतो, त्यामुळे कोणते फायदे होतात. आपल्या शाळेत हा कार्यक्रम नियमितपणे राबवला जातो. यापुढेही पुढच्या संपूर्ण शैक्षणिक वर्षात आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवला जाईल असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात येत आहे. या ठिकाणी सूचक आणि अनुमोदक यांची नाव. त्यानंतर विषय क्रमांक 7 विद्यार्थी सुरक्षा राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देणे. ठराव क्रमांक 7 शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनांची माहिती देणे व अंमलबजावणी करणे. आता आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षेसाठी आपण काय काय राबवले त्याविषयी माहिती द्यायची आहे. आता टोल फ्री नंबर 1098 हा चाइल्डलाइन इंडिया फाउंडेशन यांच्याद्वारे चालवणारा राष्ट्रीय आपत्कालीन हेल्पलाईन नंबर आहे. हा 24 तास आणि 365 दिवस उपलब्ध असतो. याद्वारे आपण सर्व विद्यार्थ्यांना पालकांना माहिती दिली की आपण इथून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत किंवा ऐनवेळेस कोणती मदत असेल तर आपण तिथून फोन करून ती मिळवू शकतो. त्यानंतर आपण शाळेमध्ये सखी सावित्री विद्यार्थी सुरक्षा समिती तयार केलेली आहे. ती समिती तयार केल्यानंतर त्यांचे कार्य, त्यांची जबाबदारी आपण सर्व पालकांना सांगितलेले. त्या अंतर्गत जे जे उपक्रम घेतले ते सर्व आपण इथं वाचून दाखवायचे. त्यानंतर आपण या समिती अंतर्गत गुड टच आणि बॅड टच याविषयी मार्गदर्शक म्हणून व्याख्यान आयोजित केले होते. तो सुद्धा विषय इथं घ्यायचा आहे की आपण शाळेमध्ये व्याख्यानाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल फरक समजवण्यात आला. त्यानंतर कशा पद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त करायची याविषयी माहिती सांगण्यात आलेली आहे. सूचक आणि अनुमोदक. त्यानंतर शेवटचा विषय हा सर्वांसाठी सेम असणार आहे. तो म्हणजे विषय क्रमांक 8 ऐनवेळेस उपस्थित होणारे विषय. ऐनवेळच्या विषयानंतर सखोल चर्चा करून श्री टिंब यांनी इथं नाव लिहायचे. ज्यांनी आभार मानले असेल त्यांनी सभेचे सर्व सदस्य आणि अध्यक्ष यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी उपस्थित सर्व सदस्यांची नावं आणि स्वाक्षरी घ्यायची आहे. त्यानंतरच खाली मुख्याध्यापक सचिव यांच्या सही शिक्का. या पद्धतीने आपण सप्टेंबर महिन्याची व्यवस्थापन समितीची इतिवृत्त, विषय आणि विषयाची चर्चा आणि प्रोसिडिंग कशा पद्धतीने लिहायचे याविषयी माहिती घेतली. पुढील महिन्याचे सर्व समित्यांची माहिती आपल्याला मिळेल. चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय.